नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तिसरा मार्गशीर्ष गुरुवार. स्वामी समर्थांनी सांगितलेला गुप्त महालक्ष्मी उपाय. जय महालक्ष्मी माता. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता. आज मी तुम्हाला सांगणार आहे तिसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी करायचा असा एक गुप्त आणि दुर्मिळ उपाय, जो स्वामी समर्थांनी अत्यंत जवळच्या शिष्यांना सांगितलेला होता. हा उपाय साधा नाही. हा उपाय महालक्ष्मीला थेट आमंत्रण देणारा उपाय आहे. जो मनापासून केला त्याच्या घरात देवीचा वास स्वतः जाणवतो. मार्गशीर्ष गुरुवाराचं महत्त्व. मार्गशीर्ष महिना हे देवीचं माहेर. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार महालक्ष्मीचा ऊर्जा प्रवेश दिवस मानला जातो. पण तिसरा गुरुवार हा लक्ष्मी स्थिरतेचा दिवस, जी येऊन थांबते तो दिवस. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या दिवशी घरात प्रकाश, सुवास आणि श्रद्धा समान प्रमाणात मिळतात, त्या दिवशी देवी स्वतः चालत येते. आजचा मुख्य आणि लाभ देणारा उपाय. स्वामी समर्थ यांनी सांगितलेला उपाय, सुवर्ण कमळ दीप उपाय. हा उपाय अतिशय शक्तिशाली मानला जातो. हा बहुतांश लोकांना माहीतच नाही. कसे करायचे? सुवर्ण कमळ तयार कसे करायचे? चला तर मग पाहूया. बाजारात मिळणारे गोल्डन कलरचे मेटल कमळ घ्या. त्याला पाण्याने स्वच्छ धुवा आणि पुसून कोरडे करा. कमळाच्या मध्यभागी लक्ष्मी बीज ठेवा एका लाल कपड्यावरती. त्यावर तांदूळाचा शुभ स्वास्तिक काढा. छोटी हळदीची गोटी ठेवा आणि एक कृष्ण तीळ ठेवा आणि त्याला बांधून पोटलीला लक्ष्मी बीज बनवा आणि त्या कमळामध्ये एक अद्भुत दीप लावा. या दिव्यात फक्त शुद्ध तूप आणि एकच लवंग वापरा. लवंग देवीला अत्यंत प्रिय मानली जाते. तुपाचा प्रकाश म्हणजे लक्ष्मी ऊर्जा, लवंग म्हणजे संरक्षण, धनसिद्धी. दीप लावतानाचा मंत्र, ओम श्री श्री महालक्ष्मी नमः, ओम स्वामी समर्थाय नमः. कमळ दीप कोणत्या दिशेला आणि कसा लावायचा? घराच्या उत्तर, पूर्व, ईशान्य कोपऱ्यात. ही दिशा समृद्धी प्रवेशची दिशा आहे. त्या ठिकाणी हा दीप लावायचा. उपाय केल्यानंतर घरात काय काय बदल होतो? हा उपाय केल्यावर 24 तासात 3 गोष्टी आपल्याला जाणवतात. घरात अचानक शांतता आणि सुवास येतो. याला ऊर्जा शुद्धी असे म्हणतात. हा लक्ष्मीचा पहिला संकेत आहे. 2. अनपेक्षित छोटा लाभ मिळतो. तपशील. पैशाची मदत, अचानक आलेली चांगली बातमी, कामातील योग्य सोय. 3. घरातील नकारात्मकता संपते. स्वामी समर्थ म्हणतात, जिथे प्रकाश स्थिर राहतो तिथे धान्य थांबत राहतं. स्वामी समर्थांचे वचन. स्वामी म्हणतात, तुम्ही दीप लावा, मी लक्ष्मीला बोलावतो. तुम्ही श्रद्धा ठेवा, मी कृपा देतो. तुम्ही नाम जपा, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. या गुरुवारी केलेला हा उपाय घरात स्थिर लक्ष्मी, शांती, शुभलाभ आणणे आहे. उद्या तिसरा मार्गशीर्ष गुरुवार. स्वामी समर्थांची कृपा आणि महालक्ष्मीचं वरद हस्त तुमच्यावर असो. सुवर्ण कमळ दीप तुमच्या घरात ठेवाच. देवीचा प्रवेश स्वतः जाणवाल. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी माता. जय महालक्ष्मी माता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. धन्यवाद.